याच्या मागे बसलेल्या मॅडम आहेत ना पोस्ट ऑफिसमधल्या, तर यांच्याशी माझा वाद झाला. अगोदर तुम्ही इकडे बघा मी ऑर्डर पॅक कशी करते आणि मग सांगा काय कमी आहे यामध्ये. आणि या अगोदर पण 2-3 वेळेस मॅडम असंच बोललं होतं नाही घेणार वगैरे असं तसं, पण मी इग्नोर केलं, आपलं शांत राहिले. परंतु ज्या डिस्पॅचच्या काउंटरला जे सर आहेत ना ते खूप चांगले आहेत, त्यांच्यामुळे मी शांत बसले. पण ह्यावेळेस काय झालं, ह्या मॅडम पार्सल घेतच नव्हत्या. मला म्हटल्या की हे उचला इथून आणि प्रायव्हेटने टाका, आम्ही काय घेणार नाही. मग मला यावेळेस बोलणं भागच पडलं. मी पण मग म्हटलं का नाही घेणार, कारण सांगा. म्हणजे गव्हर्नमेंट फॅसिलिटी देते तर त्याचा फायदा का नाही घ्यायचा आम्ही, आणि काय अडचण आहे पार्सल नाही घ्यायला. तर त्या मॅडम बोलल्या की बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक पाहिजे, लिक्विड असेल तर एअरटाईट कंटेनरमध्ये हवं. आणि माझं पार्सल पण तसंच आहे, म्हणजे मी बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक पण केलेलं आहे. म्हणजे बॉटल व्यवस्थित सील करते मी अगोदर चिकट टेपने, नंतर बबल रॅप पेपरमध्ये पॅक करते आणि त्याच्यानंतर बॉक्समध्ये पुन्हा पॅक करून मग नंतर आपल्या ज्या पार्सलच्या कुरिअर बॅग असतात ना त्यामध्ये पॅक करून ॲड्रेस वगैरे व्यवस्थित लावते. म्हणजे काहीच अडचण नव्हती. आणि मी आत्ताच नाही टाकत हे पार्सल, जुलैपासून टाकते, म्हणजे जवळपास 6-7 महिने झालेत. आणि आउट ऑफ स्टेट पण माझ्या ऑर्डर जातात आणि एक पण लीक झालेलं नव्हतं आणि एकाही कस्टमरची तक्रार अजून काही आलेली नव्हती.